मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 रिव्हिजन ह्या पहिल्या तीनही टॉपिकमधलं आपण पूर्ण केलेलं आहोत. सर्व एक्झरसाईजचा अभ्यास पूर्ण केला आहे. तरीशी आता थोडीशी CETच्या दृष्टिकोनातून पण उजळणी होईल. रेग्युलर मुलांनासुद्धा तो धडा पुन्हा एकदा रिवाईज केल्यासारखं होईल. म्हणून त्यातले काही प्रश्न MCQ स्वरूपामध्ये आपण पूर्ण करत आहोत. आता मॅथ्स 1मध्ये जे टॉपिक्स आपण पूर्ण केलेत त्याच्या अनुषंगानं आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न आपण चर्चा करणार आहोत आणि मग आपण पुढच्या अभ्यासाकडं जाणार आहोत. हां, मॅथ्स 1चा मधला हा भाग जरासा थोडा वेगळा पण आहे. थोडासा नवीन ॲडिशनल काही प्रश्न आपल्यासमोर आहेत, त्याचा आपण विचार आता करणार आहोत. प्रश्न पहिला बघा कसा आहे. अंकगणिती श्रेणी आहे. एका अंकगणिती श्रेणीसाठी पहिला क्वेश्चन, अंकगणिती श्रेणीसाठी D बरोबर 11 घ्यायला सांगितले. कॉमन डिफरन्स, साधारण फरक. आणि असं असताना T17 - T15चं आन्सर किती येईल. चारही पर्याय दिलेत. पर्यायाचा विचार आपण नको करायला, आपण याच्या बेसकडे जाऊया आणि हा भाग आपण समजून घेऊया. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करत असताना आपलं पहिलं महत्त्वाचं लक्ष आपलं असायला पाहिजे, ते म्हणजे टी काढायला सांगितले. म्हणजे आपल्याला TNचा फॉर्म्युला माहीत असावा. TN = A + n - 1 × D. इथं जे n आहे तिथं 1 कमी करायचं आहे. 17 म्हणजे A + 16D. अगदी बरोबर. 1 कमी करायचं, वजा बोला हे किती होणार आहे बाळांनो. T17 म्हणजे A + 16D. TN म्हणजे A + n - 1 × D. जेव्हा आपण रिव्हिजन करत असतो तेव्हा आपण ह्या ॲडिशनल गुणधर्माचा पुन्हा एकदा सराव झालेला असतो आपल्याला इथं. हां, बोला आता. A + 14 15 असताना इथं किती येणार सांगा बरं. 14D येणार. ह्याचं जे आन्सर येईल ते आपल्याला या प्रश्नाचा अंतिम आन्सर असेल. A - 16D सॉरी प्लस -A - 14D. -A + A निघून गेले. आता हे जे आहेत ना 16D मधनं 14D गेले. 2D हा म्हणजे ह्यातला जो फरक आहे तो 2D एवढा असणार आहे. 16 आणि 17, 15 16 17. 15पेक्षा 16 1 D वाढणार आणि 17 2 D वाढणार. अगदी ओरली सुद्धा तुम्हाला याचा आन्सर काढता येईल. याचा आन्सर येणार आहे 2D. 2 × 11 म्हणजे 2 येणार आहे 22 उत्तर येणार आहे. लक्षात आलं. इथलं कुठलंही टर्म्स आपल्याला काढायचं असेल, समजा इथं हे काढायचं असेल, समजा 17D वजा 10D म्हणजे इथं डिफरन्स राहणार आहे तो 7Dचा राहणार आहे. 6 बरोबर ना. 7Dचा हा याच्यामधला फरक राहणार आहे. कारण हे राहणार आहे बघा A + 16D आणि हे येणार आहे A + 9D. 16मधनं 9 गेले, 7 राहिले. हा जो फरक आहे 7 वेळा D हे त्याचा आन्सर येणार आहे. असा एक जनरल फॉर्म आता तुम्हाला माहिती व्हावा. हे 7D म्हणजे याचा आन्सर येणार आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे ते 11 2 22. थोड्या अभ्यासानं, थोड्या निरीक्षणातनं ह्या समची तयारी आपली आपण होत असते. आपण असा सूक्ष्म अभ्यास करायला शिकायला पाहिजे. आलं लक्षात. Dची व्हॅल्यू दिलेली असते, ते तेवढं टाईम्स करायचं. 17 आणि 18, 17मधनं 15 गेले, 2D म्हणजे 11 2 22. असं उत्तर आपल्याला त्याचं ओरलही मिळवता यायला पाहिजे. किंवा एवढा सराव किंवा एवढं निरीक्षण ह्या होण्यासाठी अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त गणितांचा आपण जेव्हा सराव करू तेव्हा आपल्याला ते होऊन जाणार आहे. एक प्रश्न पुन्हा बघा कसा आहे. हां, याचं उत्तर येणार आहे 22. तुम्ही योग्य पर्याय निवडून त्याचा आन्सर पूर्ण करून घेऊया. dx आहे दुसरं. D of x is -66. D of y is = -99 and D is = 33. देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x असा प्रश्न आहे. समजा व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x विचारलं असेल तर x काढूया. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y विचारलं असेल तर y ची व्हॅल्यू काढूया. हां, आता ह्याच्याबद्दल आपण काय शिकलो होतो बघा बरं. ह्या टॉपिक नंबर 1मध्ये डिस्क्रिमिनंट मेथड म्हणजे की हे जे क्रॅमर्स रूल आपण शिकला होता, त्या क्रॅमर्स रूलमध्ये x व्हॅल्यू काढत असताना एक फॉर्म शिकलो होतो आपण. x = D of x upon t असं होतं बघा. dxची किंमत कशी काढायची हे पण आपण लर्न केलं होतं. पण आता त्याने रेडीमेड करून दिले आपल्याला.
आपल्याला कॅल्क्युलेशनचं काय काम सांगितलं नाही. हा आहे डी इज इक्वल टू 33, 33 दोन्ही 66, पण मायनस येणार. आलं लक्षात सगळ्यांच्या. असा हा सम आपल्याला असं सॉल्व करता येईल. समजा इथं आपल्याला वायची व्हॅल्यू काढायला सांगितली असेल तर वायसाठी बघा डी ऑफ वाय अपॉन टी. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डी वाय हिअर? डी वाय इज -99 आणि हे बघा किती आहे बरं 33, 33 त्रिक 99 पण मायनस. ही येणार एक्स व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू -2 आणि ही येणार वायची व्हॅल्यू वाय इज इक्वल टू -3. अशा पद्धतीचा एक प्रश्न. मग हे डी ऑफ एक्स कुठनं आलं, डी कसं काढायचं, ह्याच्याबद्दलचा सगळा भाग आपण ह्याच्या रेग्युलर तासामध्ये आपण तुम्ही जर गणित मैत्री चॅनल आपलं सबस्क्राईब केलं असाल तर त्यातल्या सलग जे पण तास घेतलो आहे त्या तासामध्ये डी एक्स डी वाय डी कसं काढायचं, ह्याच्यावरचे सम कसे सहज सोडवायचे ह्याचा सराव आपण याच्यापूर्वीच्या तासिकेच्या वेळी केला आहे. ज्यांनी अजूनही गणित मैत्रीला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी गणित मैत्री सबस्क्राईब करून घ्या. एक सलग सगळे 10वीचे सगळे टॉपिक्स सगळेचे सगळे लेसन्स आपल्याला तिथे मिळतील. आतापर्यंत जे अपलोड झालेले आहेत तेही तुम्हाला तिथं आता मिळतील. ओके. आपण ह्या टॉपिक नंबर 1 to 3 मधले बोर्ड क्वेश्चन्स आलेले जे क्वेश्चन्स होते किंवा ज्या प्रकारचे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत की त्याच्याहीपेक्षा सोपा पेपर काढण्याचा प्रयत्न तुम्हाला होणार आहे आणि म्हणून काही सोपे प्रश्नही आपल्याला ते माहिती असावेत असा हा भाग आहे. तिसरा प्रश्न बघा कसा आहे. क्वेश्चन नंबर 3. एक लिनियर इक्वेशन दिले बघा, रेषीय समीकरण दिले. y इज इक्वल टू 2 असेल तर x किंमत किती असेल असा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न. तुम्ही y ची व्हॅल्यू फक्त 2 पुटअप करा आणि x ची व्हॅल्यू निर्माण करा आणि काय येईल ते आन्सर तुम्ही त्या चारही ऑप्शनमधून निवडून घ्या असा तो भाग आहे. हां, y ची किंमत 2 घेऊया. बघूया तर मग 3x काढायला सांगितले -2. y ची किंमत किती घ्यायची आहे? 2 घ्यायची आहे बरोबर -1. ओके बाळांनो, आलं लक्षात. 3x -4 इज इक्वल टू -1. 3x हा -4ला मी या बाजूला आणतो बघा +4 बट -1 रिमेन्स ॲज इट इज. 3x इज इक्वल टू 4 - 1 3. नाउ वी वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x ओनली हिअर. x is equal to 3/3, that's answer is 1. You choose that answer. X is equal to 1 2 3 4. You choose that answer. What is value of x here? हे इक्वेशन होतं, त्यात y ची किंमत दिली होती आणि x ची किंमत काढायला सांगितली होती. अशा रीतीने आपण अशी गणितं 2 चलातील रेषीय समीकरण सोडत असताना एकदा की y ची किंमत आली तर ती y ची किंमतीवरून x ची किंमत कशी करायची याचा सराव आपण भरपूर केला आहे. ते टॉपिक नंबर 1च्या पहिल्या दुसऱ्या एक्झरसाईजमध्ये ह्या टाईपची गणित आपण सोडवलेलं आहोत. तिथंही जरासं नीट काळजीपूर्वक तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते चांगल्या रीतीने ते गणित पूर्ण होतील. रेग्युलरच्या मुलांनीसुद्धा आणि CET देणाऱ्या मुलांनीसुद्धा सर्व लेक्चर्स ह्याच्या पूर्वीचे जर बघितलेत ऐकलेत तर ते तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुमच्या कॉन्फिडन्सच्या दृष्टिकोनातून नक्की तुम्हाला पूरक ठरव ही अपेक्षा. परत सर्व गणित मित्रांना पालकांना विनंती आहे की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करूया, आमचा आनंद वाढवा. हां, जरासा वेगळा प्रश्न 9वीच्या नॉलेजवरती दिसतोय, तोही प्रश्न आपण घेणार आहोत. जरा वेगळे प्रश्न आले तरी त्याची चर्चा आपल्याबरोबर झाली पाहिजे. हां, पुन्हा एक रेषीय समीकरण कसं आहे बघा. असं एक समीकरण ठेवे आणि ही रेषा y अक्षाला छेदते. y अक्षाला छेदते. ही रेषा y अक्षाला छेदते. तर त्या y अक्षाला छेदते त्या बिंदूचे निर्देशक पाहिजे. एखादी रेषा जेव्हा y अक्षाला छेदते, x अक्ष y अक्ष तुम्हाला माहिती आहे, हा x अक्ष असतो, हा y अक्ष असतो आणि मग हा y अक्ष आणि ही रेषा आपण काढली समजा की अशी ही y अक्षाला छेदते ही आणि ह्या छेदन बिंदूचा निर्देशक पाहिजे. आता y अक्षाला जिथं छेदते त्याचा कोणता निर्देशक 0 येणार, x की y? हे बघा इथं 1 2 3 असेल तर इथं x निर्देशक 0 असणार. ही रेषा y अक्षाला छेदते, तिथं ज्या बिंदूत छेदते त्याची याचा अर्थ असा
वाय अक्षाला छेदते त्या बिंदूचा एक्स निर्देशक हा 0 असणार. हे 9th स्टँडर्डमधलं 0 असतो ज्या बिंदूमध्ये छेदते तिथं एक्सची किंमत 0 येणार. आता ह्या एक्सची किंमत 0 भरूया की. हां 0 3 × 0 + 4 × y दॅट इज इक्वल टू -6. 0 y इज इक्वल टू -6/2 सॉरी 4 बे दोन्ही 4 बे त्रिक 6 याचा आन्सर येणार आहे -3/2. आणि म्हणून हा जो निर्देशक होईल त्याचे निर्देशक होणार आहे 3 and 0 and -3/2 असं याचा आन्सर येणार. त्याचं 4ही पर्याय दिलेत बघूया. त्या 4 पर्यायापैकी 0 and -3/2 हा असणार आहे एक्स अक्षाचा त्या वाय अक्षाच्या छेदनबिंदूला जिथं छेदते त्या बिंदूचा निरीक्षक असणार आहे. परत आणखीन एकदा जरासं समजून घेऊया. जरासा वेगळा प्रश्न होता 9वीच्या स्टँडर्डमध्ये 9वीमध्ये जेव्हा आपण ग्राफ शिकला होता. जर ती रेषा वाय अक्षाला छेदत असेल त्या छेदनबिंदूचा एक्स निरीक्षक 0 असणार. म्हणजे एक्सची किंमत 0 भरायची. एक्सची किंमत ह्या 0 असताना वाय जो असेल तो त्याचा वाय निरीक्षक होणार. फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय वेन एक्स इज इक्वल टू 0. वाय इट कट्स टू द वाय अक्ष वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला ते कट करते छेदते त्यामुळे त्याचा एक्स निरीक्षक 0 असणार. हे आपलं कॉमन नॉलेज सामान्य ज्ञान आपल्याला इथं वापरायचं होतं. आलं लक्षात बाळांनो. जर एखादी रेषा वाय अक्षाला जिथं छेदते तिथला एक्स निरीक्षक 0 असणार. आलं लक्षात सगळ्यांच्या. आणि त्यामुळं आपल्याला ह्याचं निरीक्षक काढत असताना एक्स निरीक्षक एक्सची किंमत आपण जेव्हा 0 भरू तेव्हा जो वाय येईल त्याला तो बिंदू त्याचा निर्देशक बिंदू असणार आहे. आलं लक्षात बाळांनो. ठीक आहे. असं हे क्वेश्चन नंबर 4 होतं. क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 कसा आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये या समीकरणाची मुळे जी आहेत बघा. हे समीकरण कसं दिलं आहे 2x² - 6x + k इज इक्वल टू 0. या समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत. रूट्स आर रियल अँड इक्वल. वास्तव आणि समान मुळे. तर केची किंमत काय असेल. आता ह्याच्यापूर्वीचं नॉलेज आपलं असं होतं कधी आपण असं म्हणतो की एखाद्या समीकरणाची जी रूट्स आहेत ते रियल अँड इक्वल असतात. हां कधी सांगा. डेल्टा इज मस्ट बी 0. डेल्टा 0 असणे म्हणजे काय असणे. कशाची किंमत 0 असणे सांगा. b² - 4ac याची किंमत 0 घ्यायची आहे. ह्याला आपण डेल्टा म्हणतो. ह्याला निश्चयक म्हणतो. ह्याच्यापूर्वी आपल्याला हेही आपण शिकलो होतो काही एक्झाम्पल्सच्या साहाय्यानं की ह्याचं ABC कसं चूज करायचं. हा A हा B आणि हा C. कोएफिशिएंट ऑफ x², कोएफिशिएंट ऑफ x आणि कॉन्स्टंट नंबर. हां बोला आता b². कोणाची किंमत भरूया आता. b² म्हणजे -6² -4 a इज इक्वल टू 2 and c इज इक्वल टू k इज इक्वल टू 0. हां आता केची किंमत काय ते बघा. 4a असा होता. 6चा वर्ग झाला बघा -36 झाला. वजा 4 × 2 = 8k याची किंमत 0 येणार. आणि मग आपल्याला 36 बरोबर 36 बरोबर 8k येणार. k बरोबर 36 / 8. बोला काय उत्तर येऊ शकेल याचं. ह्याचं थोडं सिम्प्लिफिकेशन देऊया. पर्याय त्याचे ऑप्शनल आहेत. असे ऑप्शनल आहेत 9/2 -9/2 9 आणि 2 असे ऑप्शनल आहेत. कुठलं ऑप्शनल तुम्ही घेणार सांगा आता. हां कसं घेणार सांगा आता. 4 × 2 = 8 आणि 4 × 9 = 36. केची किंमत राईट किंमत इथं असणार आहे 9/2. हा ऑप्शनल तुम्ही निवडणार आहात. 9/2 -9/2 असा जो ऑप्शनल आहे तो ऑप्शनल आपल्याला इथं निवडावा लागेल. लक्षात बाळांनो कशी मुलं काढली बघा. ह्या इक्वेशनमध्ये
ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीला कम्पेअर केलं. ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, बी म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स, सी म्हणजे के आहे. जेव्हा एखाद्या समीकरणाची मुळे समान आणि वास्तव असतात, वास्तव संख्या असतात, तेव्हा डेल्टाची किंमत 0 घ्यायची असते. डेल्टाची किंमत 0 असते तेव्हाच ती मुळं वास्तव आणि समान असतात. त्याचा अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत 0 घ्यायची आहे. -6 स्क्वेअर -4 × 2 दॅट इज इक्वल टू 8k. 8k इज इक्वल टू 36, k इज इक्वल टू 36/8. ह्याचं थोडं सिम्प्लिफिकेशन देऊया. 9 4 9 36 आणि 4 2 8. ह्याचं उत्तर आलं 9/2. असा हा ह्यातला 5th क्वेश्चन्स होता. ओके बाळांनो, आलं लक्षात सगळ्यांच्या कसं आपण पुढं चाललो आहे. सर्वच लेसनच्या महत्त्वाच्या भागाची रिव्हिजन तुम्हाला टॉपिक नंबर 1 2 3मध्ये जे सम्स झालेत ते आज आणखीन एकदा परत एकदा सॉल्व करा. त्या लेसनचा मधला तोही जो भाग आहे तो परत एकदा बघा, जे अजून तुम्हाला ते चांगल्या रीतीने कळेल. पुढं तर जायचंच आहे. अजून काही टेस्ट 1 2 3 आपल्याला पूर्ण करायचे आहेत. काही मुलांच्या शंकाही त्याही पाहिजेत समजून, ते पण आपण पूर्ण करायचं आहे. आणि मग आपण 4th टॉपिक 5th टॉपिककडं जायचं आहे. ते काय होऊन जाईल, पण पाया बेस आपला पक्का करत करत थोडंसं जो भाग आपल्याला सेतू ब्रिजला पण आपल्याला सोबत घेत घेत आपल्याला पुढं जायचं काम आपण करायचं आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे हा हेतू असता तर आत्तापर्यंत आपला टर्मिनलचा तरी पोर्शन सगळा पूर्ण झाला असता. तसं नाही करायचं आपल्याला. यातलं 6th एक्झाम्पल कसं आहे बघा. एका समीकरणाची मुळे -2 आणि 7 आहेत. एका वर्ग समीकरणाची मुळे -2 आणि 7 आहेत. तर ते वर्ग समीकरण लिहा. आता वर्ग समीकरणाचं जे स्टँडर्ड रूप होतं ते कसं होतं बघा. मुळे म्हणजे लगेच म्हणायचं, एकाला अल्फा म्हणायचं आणि दुसऱ्याला बीटा म्हणायचं, बरोबर ना. हां, त्यानंतर काय करायचं, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू शोधून काढायची. म्हणजे -2 + 7 याचा आन्सर काढा. किती येणार. प्लस मायनसचं सबट्रॅक्शन होणार आणि ग्रेटरचं साईन येणार बाळांनो. 7 आणि 2 9 नाही होणार. आता 7मधून 2 गेले, 5 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हे अधिक येणार. ओके. अल्फा गुणिले बीटा म्हणजे -2 × 5. आता ह्या +-2 नंबर्स आहेत. प्लस मायनसचं सबट्रॅक्शन करावं आणि ग्रेटरचं साईन द्यावं. आता मात्र पॉझिटिव्ह निगेटिव्हचा गुणाकार हा नक्की निगेटिव्ह घ्यायचा असतो. -10 ह्याचाही भरपूर सराव आपला झाला आहे. आणि मग वर्ग समीकरणाचं जे प्रमाण रूप होतं 2 मुळांच्या वरनं शिकलो होतो आपण, ते कसं होतं बघा. x² मायनस, लक्षात घ्या, अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हे स्टँडर्ड रूप होतं. त्याच्यात आपण किमती भरूया. बोला आता काय किंमत भरणार सांगा. हा आहे x², हे आहे मायनस, आणि याची किंमत आली आता 5x ॲज इट इज, आणि ह्याची किंमत आली प्लस, आणि ह्याची किंमत काय आली सांगा आता -10 असं आलं. आता हे इक्वेशन ह्या 2-2 चिन्हांनी लिहिण्यात काय अर्थ नाही आहे. कंस वगैरे घालायची काही गरज नाही. आता वर्ग समीकरण लिहूया. x² वजा 5x वजा 10 बरोबर 0. या दोन्हीची बेरीज इथं आहे मायनस चिन्हासहित, आणि या दोन्हीचा जो गुणाकार आहे इथं बीटा हा किती होता इथं बघा बरं. बीटा 7 आहे नाही का. त्यामुळे हे काय होणार बघा, 7 दूनी 14. हे 14 होणार बघा. 7 दूनी 14, इथं 14 आहे ना. हां, त्यामुळे आन्सर आपलं राहणार आहे हे असं राहणार आहे -14. अल्फा आहे -2, बीटा आहे 7, 7 दूनी 14 वजा 14. आता अल्फा गुणिले बीटाची किंमत -14 भरली तर हे तुमचं त्या पर्यायामधलं जे उत्तर आहे ते हे पर्याय म्हणजे आपल्या त्या इक्वेशनचा भाग आहे. एक इक्वेशन आपल्याला अल्फा बीटा दिले असतील तर तेव्हा आपल्याला असं इक्वेशन प्रोड्यूस करता यायला पाहिजे होतं, किंवा ते निर्माण करायला यायला पाहिजे होतं. असा हा भाग होता. सर्वच प्रकरणाची थोडीशी उजळणी किंवा त्यातले महत्त्वाचे प्रश्न आपण बघतोय, त्यातून उजळणी होईल. आता आपल्याला ह्याच्या काही टेस्टच्या दृष्टिकोनातूनही काही प्रश्न आपल्याला सॉल्व करावे लागतील. तोही भाग आपण पुढं बघत जाऊया.
7वं एक्झाम्पल याच्यामधलं असं आहे बघा. kx वर्ग वजा 7x प्लस 3 इज इक्वल टू 0. या समीकरणाचे एक मूळ आहे 3. एक मूळ आहे 3. तर केची किंमत काढा. याच्या एक मूळ आहे 3 म्हणजे एक्सचं उत्तर एकदा 3 आहेच. एक्स बरोबर 3 घेऊन वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 3 इन दॅट इक्वेशन. के वी हॅव टू बी फाइंड आउट. दॅट इज 3 स्क्वेअर मायनस 7 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. एक्स बरोबर 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, मूळ आहे. आणि मग त्यातला केचा नंबर कोणता असेल. आपण एक्सची किंमत 3 भरली. 9k मायनस 21 प्लस 3. बोला पुढं काय होणार सांगा बाळांनो. आता 9k मायनस 18 इज इक्वल टू 0. 9k इज इक्वल टू 18. therefore k must be equal to 18 upon 9. 9 1 जा 9 2 जा. अशा रीतीनं केची किंमत जी येणार आहे ती 2 येणार आहे. त्यातलं तुमचं योग्य पर्याय निवडून आपल्याला ह्याचं उत्तर पूर्ण करून घ्यायचं आहे. तर या समीकरणाचं उत्तर काढत असताना सुद्धा आपल्याला अशा इक्वेशनला केची किंमत असेल तर केची किंमत किती असेल असा प्रश्न याचा सोडत असताना आपल्याला अशी व्हॅल्यू याची काढायची आहे. आपल्याला पटपट डिसिजन घ्यायचे आहेत, कॅल्क्युलेशन फर्स्ट करायचे आहे, त्याच्यामधलं योग्य पर्याय निवडायचा आहे, एका मिनटामध्ये एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी थोडंसं गतिमानसुद्धा आपण असायला पाहिजे. हां, 8वा प्रश्न कसा आहे बघा. या वर्ग समीकरणाचे मुळांचे स्वरूप काय असेल. या वर्ग समीकरणाच्या 4x² मायनस 8x प्लस 9 इज इक्वल टू 0 या समीकरणाच्या मुळांचे स्वरूप सांगा. म्हणजे मुळांचे स्वरूप हे कशावर अवलंबून असतं सांगा बाळांनो. कशावरती. डेल्टाच्या व्हॅल्यूवरती. डेल्टावरून आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू अगोदर काढूया मग आपण निर्णय घेऊया. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. हां, हा ए, हे बघा हे बी आणि हे सी. कोएफिशियंट ऑफ x², कोएफिशियंट ऑफ x अँड कॉन्स्टंट नंबर ह्याची व्हॅल्यू काढूया. हा येणार आहे मायनस 8² 4 इंटू ए मीन्स 4 अँड सी मीन्स 9 वजा 8चा वर्ग वजा 64 नाही. वजा 8 गुणिले वजा 8 अधिक 64. हां, आता 4 चौक 16, 16 90, 9 चौक 36. बोला किती येणार. 16 90 44, 144. 144 मधनं 64 गेले. बोला किती राहिले. 64. 144 वजा 64 64. 0. 14तनं 6 गेले 8 उरले. 80 उरले. मायनस 80 उरलं. आता हा डेल्टा जो आहे हा लेस दॅन 0 आहे. आणि अशा वेळेला या मुळांचं जे स्वरूप असणार आहे कोणतं स्वरूप असणार सांगा. वास्तव आणि समान कधी असतात. डेल्टा 0 असतो तेव्हा. आणि वास्तव आणि असमान कधी होते जेव्हा ही ग्रेटर संख्या होती. आता त्या फॉर्म्युला मेथडमध्ये जे रूटमधली जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह येते. आणि निगेटिव्ह व्हॅल्यू समजा ह्याचं किंमत माहितीने आपल्याला काढता येत नाही. आणि म्हणून ह्याचं ऑप्शनल जे आहेत ह्याचे ऑप्शनल बघायचे आहेत. हां, मुळे वास्तव आहेत, वास्तव नाहीत, वास्तव आणि समान, वास्तव आणि असमान. काय उत्तर लिहिणार सांगायचं. मुळे वास्तव आणि वास्तव संख्या नाहीत. डेल्टा जेव्हा शून्यापेक्षा लहान असतो तेव्हा त्याची मुळे ही वास्तव संख्या नाहीत असं याचं उत्तर येणार आहे. आलं लक्षात बाळगून सगळ्यांच्या. ओके. 9वा प्रश्न.
थोडंसं चॅलेंजेबल प्रश्न म्हणून असं एक आहे बघा. थोडंसं चॅलेंज गणितामध्ये असायला पाहिजे. हे बघा, या समीकरणाची मुळे कोणती येतील? 2x² + 9 = 9. या वर्ग समीकरणाची मुळे काढा. पर्याय दिलेत 6 - 6, 3 - 3, 2 - 2, 6 0. 6 - 6 बघूया ह्याची मुळं आपण कशी काढणार. इथं स्क्वेअर रूट आहे, त्यामुळं आपण दोन्ही बाजूचं स्क्वेअर करायला पाहिजे. बोला काय होणार पुढे सांगा. आता दोन्ही बाजूचं स्क्वेअर काय करायला पाहिजे? ते स्क्वेअर रूट निघून जावं, आपल्याला वर्ग समीकरण तयार होईल. हे वर्ग समीकरण आहे. हां, हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून गेलं. हे राहिलं 2x² + 9 आणि हे काय आले सांगा बरं? 9² होणार. इथं वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलं. हां, 2x², 81 - 9. बोला 2x² = किती आलं बघा बरं? 72. x² = 72/2. x² = 2 × 6 2 × 12. बोला बाळांची उत्तर काय येणार? याचं उत्तर आहे +or -6, म्हणजे +6 or -6. हे ह्या प्रश्नाचं, ह्या वर्ग समीकरणाचं त्याचं उत्तर आहे. 6 - 6 असं उत्तर येणार आहे. हे वर्ग समीकरण आहे. परत आणखीन एकदा बघा, हे वर्ग समीकरण असण्यासाठी आपण दोन्ही बाजूचा वर्ग केला. ह्याचं सोल्युशन कसं मिळालं बघा. ह्याचं वर्ग आणि वर्गमूळ निघून गेले. 2x² + 9 आलं, ह्याचं उत्तर 81 आलं. आता हा +9 -9 झाला. 2x² = 36 आलं. 2 डिवाईड करूया. 36 वर्गमूळ अधिक किंवा वजा 6 असं त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. 6 - 6. ओके. 10th क्वेश्चन, 10वा प्रश्न. याचा डी काढा असा प्रश्न आहे बघा. डी कुणाचा? -5 -5/2 0 and 5/2. ह्याचा डीची व्हॅल्यू काढा असाही सोपा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकेल. डी कसं काढतो आपण? हां, डी T2/D = T2 - T1. दॅट इज T2 - 5/2 and -5 -5/2 + 5. बोला आन्सर येणार याचं किती येणार सांगा बरं. हे 2.5 आहेत आणि हे 5 आहेत. 5मधनं 2.5 गेले, 2.5 राहिले. 2.5 ह्याचा डिफरन्स 2.5, ह्याचा डिफरन्स 2.5, म्हणजे 2.5 म्हणजे 5/2 ही त्या डीची व्हॅल्यू येणार आहे. असे सहजरित्या तुम्ही हे सम सोडवणार आहात आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात. तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवून आपण पुन्हा एकदा रिवाईज करूया. थोडंसं आता सेतू ब्रिजकडे पण आपल्याला जायचं आहे. आजच्या तासिकेमध्ये इथं आपण थांबूया. पुन्हा काही आव्हानात्मक प्रश्न, थोडीशी उजळणी करत करत आपण 1-2-3 तास आपण याच्यावरती अजून पुन्हा खर्च करूया. मग आपण रेग्युलर पुढं जाऊया. ओके बाळांनो, तुमच्या अजून काही शंका असतील तर शेअर करा. गणित सोडवायचं आहे आपल्याला, पाठवायचं आहे. त्यानंतर तुमची कुणाची परत आणि काही शंका असेल तर जरूर मला सांगा. ओके बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला भेटूया.